नमस्कार मंडळी, मी प्रियंका, तुमची स्किन आणि हेअर एक्सपर्ट आणि मेकअप आर्टिस्ट. स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरती, ज्यावरती आपण नेहमी पाहत असतो सलून रिलेटेड सगळ्या सर्व्हिसेस, त्यांचं नॉलेज आणि त्या सर्व्हिस कोणी घेतल्या पाहिजे, नाही घेतल्या पाहिजे, कोणत्या हार्मफुल असतात, कोणत्या बेनिफिशियल असतात आणि कोणत्या केअर प्रोडक्ट्स बद्दल आपण रिव्ह्यूज देत असतो, हेअर केअर प्रोडक्ट्स बद्दल रिव्ह्यूज देत असतो. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आजचा टॉपिक जो आहे तो खूप खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्याचं नाव आहे फेस ब्लिचिंग. फेस ब्लिचिंग हा असा टॉपिक आहे की त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आपलं अर्धवट नॉलेज हे आपल्याला हार्मफुल ठरू शकतं. तर सगळ्यात पहिल्यांदा फेस ब्लिचिंग म्हणजे काय हे सांगते. ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी सांगते. फेस ब्लिचिंग ही अशी सर्व्हिस आहे जी तुम्ही फेशियलमध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा वेगळी सुद्धा ही सर्व्हिस घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुमच्या फेसवरचे जे हेअर असतात, जे छोटे छोटे बेबी हेअर्स असतात, ते कलर करण्याचं काम फेस ब्लिचिंगमध्ये होतं आणि त्यामुळे तुम्ही फेअर दिसू लागता. अनेक लोकांना असा गैरसमज आहे की माझ्या फेसवरती डार्क स्पॉट आहेत किंवा टॅनिंग झालेलं आहे, तर फेस ब्लिचिंगने माझं ते टॅनिंग निघू शकतं किंवा फेस ब्लिचिंग माझं टॅनिंग काढू शकतं. तर चुकीचा गैरसमज आहे की फेस ब्लिचिंगमुळे तुमचं टॅनिंग किंवा डार्क स्पॉट्स ह्या सगळ्या गोष्टी निघून जातात. तर असं काही नाहीये. फेस ब्लिचिंग अजिबात स्किनवरती काम करत नाही. फेस ब्लिचिंग हे फक्त आणि फक्त तुमच्या फेसवरती जे छोटे छोटे हेअर असतात, बेबी हेअर असतात, ते बेबी हेअर कलर करण्याचं काम करतं. अनेक लोकांच्या स्किनवरती किंवा फेसवरती बेबी हेअर्स जास्त प्रमाणात असतात, ज्याच्यामुळे की तुमच्या फेसवरती शॅडो पडते आणि ते फेस तुमचा टॅन दिसायला लागतो किंवा डल दिसायला लागतो. तर ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपण ब्लिचिंग यूज करतो, जेणेकरून तुमच्या फेसवरचे जे बेबी हेअर्स आहेत ते कलर होतात आणि तुमचा फेस ब्राईट दिसायला सुरुवात होते. तर आता नेक्स्ट टॉपिककडे जाऊयात की फेस ब्लिचिंग कोणी करू नये किंवा कोणत्या सिच्युएशनमध्ये आपण फेस ब्लिचिंग हे अवॉइड केलं पाहिजे. जेव्हाही आपल्या फेसवरती छोटे छोटे पिंपल्स आहेत, ऍक्टिव्ह पिंपल्स आहेत, रेड पिंपल्स, ऍक्टिव्ह पिंपल्स म्हणजे रेड पिंपल्स आहेत आणि काही स्कार्स आहेत, काही आपलं जर कुठे कट लागला असेल किंवा आपण खूप सेन्सिटिव्ह, एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह स्किन झाली आहे आपली, खूप ड्रायनेसमुळे सुद्धा खूप एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह होते आणि खूप ऑइल असल्यामुळे सुद्धा एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह स्किन होते. तर खूप एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह स्किन झाली असेल तर प्लीज ब्लीच अवॉइड करा. ब्लीच स्किनचे जर कुठे स्किन ओपन असेल आपल्या फेसवरती तर ते ब्लीच हे रिॲक्शन करतं आणि हे केमिकल रिॲक्शन तुमच्या स्किनवरती बर्न सुद्धा करू शकतं. तर प्लीज जेव्हाही आपल्या फेसवरती पिंपल्स असतील किंवा स्कार्स असतील किंवा असं काही जखम झालेली असेल तर तिथे तुम्हाला ब्लीच अवॉइड करायचं आहे. सेकंड थिंग, खूप जास्त ड्राय स्किन असेल, खूप जास्त ड्राय, अतिशय ड्राय स्किन असणाऱ्या स्किनवरती ब्लीच नेहमी अवॉइड केलं पाहिजे. एक तर तुमची ऑलरेडी ड्राय स्किन असते, त्यावर आपण ब्लीच यूज करतो आणि त्या ब्लिचिंगने थोडीफार अजून ड्राय होते, ज्याच्याने तुमचा ड्रायनेस सुद्धा वाढतो आणि मे बी तुमच्या स्किनवरती ते रिॲक्ट सुद्धा करू शकतं, कारण तुमची स्किन एक्स्ट्रा ड्राय झालेली आहे, म्हणजे ती सेन्सिटिव्ह झालेली आहे. तर अशा ठिकाणी तुम्हाला स्किन ह्या वेळेस तुम्हाला ब्लीच अवॉइड करायचं आहे. सेकंड थिंग, आपण बऱ्याचदा मला क्लायंट्स सांगतात की माझे अंडर आईज जरा डार्क झालेत किंवा माझे अंडरआर्म्स जरा डार्क झालेत, तर प्लीज मला ब्लीच यूज करा. नो, अंडर आईजवरती किंवा अंडर आर्म्सवरती जे सेन्सिटिव्ह पार्ट्स आहेत आपल्या बॉडीचे, तिथं आपल्याला ब्लीच यूज करायचं नाहीये. एकदा ब्लीच यूज केल्याने आपली स्किन तिथे फेअर होणार नाहीये. तर जिथेही आपली सेन्सिटिव्ह एरिया आहे किंवा सेन्सिटिव्ह स्किन आहे, जसं की अंडर आर्म्स झालं किंवा अंडर आईज झालं, तर अशा ठिकाणी आपल्याला ब्लीचिंग यूज करायचं नाहीये. तुमच्या स्किनवरती वेगळं रिॲक्ट करू शकतं. नेक्स्ट, तर अजून कधी आपल्याला ब्लीच यूज करायचं नाही. आपण जेव्हाही ब्लीचची सर्व्हिस घेतो, हे तुम्ही सर्व्हिस घेताना कस्टमर असो किंवा तुम्ही सर्व्हिस करत असू द्या, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला फेस ब्लीचिंग हे स्क्रबिंगच्या नंतर झालं नाही पाहिजे, स्क्रबिंगच्या आधीच झालं पाहिजे. जेव्हाही आपण फेशियल करतो किंवा फेशियल घेतो तर त्याच्यामध्ये एक प्रोसेस असते, ठीक आहे, क्लिन्झिंग, स्क्रबिंग, मसाज, पॅक, ठीक आहे. तर आपण जेव्हाही फेशियलमध्ये ब्लिचिंग घेत असू तर आपलं ब्लिचिंग हे क्लिन्झिंगच्या नंतरच झालं पाहिजे आणि स्क्रबिंगच्या आधीच झालं पाहिजे. आपण जर स्क्रबिंगच्या नंतर ब्लिचिंग करत असेल, आपल्यावर कोणी करत असेल किंवा आपण कोणावरती करत असू, तर
प्लीज स्क्रबिंगच्या नंतर ब्लिचिंग करू नका, कारण स्क्रबिंगमध्ये आपलं स्किन एक्सफोलिएशन होत असतं, आपली डेड स्किन निघत असते, स्किनचा लेअर निघत असतो किंवा स्किन सेन्सिटिव्ह होत असते आणि त्या टायमिंगला जर आपण त्याच्यावरती केमिकल अप्लाय केलं तर ऑब्व्हियसली तुमची स्किन बर्न होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर प्लीज आपण जेव्हाही ब्लिचिंग करतोय तर हे नेहमी लक्षात ठेवा, स्क्रबिंग किंवा फेस वॅक्सिंग ह्याच्यानंतर तुम्हाला ब्लिचिंग करायचं नाहीये. त्याच्यात ब्लिचिंग करायचं असेल तर ह्याच्या आधीच करून घ्या, ठीक आहे. तर नेक्स्ट म्हणजे की आपण ब्लीच केल्यानंतर आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजे. अनेकदा लोक मला असे म्हणतात की मी ब्लीच केल्यावर माझा फेस काळा पडतो, मी करतच नाही ब्लीच कारण मला सूट होत नाही, माझा ब्लीचनी फेस टॅन होतो. तर तसं नसतं. आपण ब्लीच कसं यूज करतोय आणि आपण त्याला कॅरी कसं करतोय ही गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. तर ब्लीच केल्यानंतर आपल्याला काळजी काय घ्यायची. जेव्हाही आपण ब्लीच करतो तर ब्लीचच्या नंतर आपल्याला नेहमी मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. एकतर 2 टाईपमध्ये तुम्ही ब्लीच यूज करू शकता. एकतर क्लिन्झिंग नंतर ब्लीच लावून जस्ट मॉइश्चरायझर, बस दी एंड. सेकंड थिंग, तुम्ही क्लीनअपमध्ये किंवा फेशियलमध्ये तुम्ही ब्लीच यूज करू शकता, पण त्यामध्ये तुम्हाला काळजी काय घ्यायची, स्क्रबिंगच्या आधी ब्लीच यूज करायचं आहे, ठीक आहे. आणि ब्लीच झाल्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन अप्लाय करायची आहे. सनस्क्रीन अप्लाय करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण जेव्हाही आपण ब्लिचिंग करतो आपली स्किन सेन्सिटिव्ह होते किंवा आपले जे फेशियल केमिकल रिॲक्शन आपल्या स्किनवरती झालेली असते, तर त्याच्यावरती जर तुम्ही डायरेक्टली UV रेसेसमध्ये डायरेक्ट जर गेले किंवा सन रेसेसमध्ये डायरेक्ट जर गेले तर तुमच्या स्किनवरती रिॲक्शन ह्या होऊ शकतात. म्हणून नेहमी आणि ब्लिचिंग नंतर स्किन ही ड्राय पडत असते, म्हणून लोशन यूज करणं किंवा मॉइश्चरायझर यूज करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही सनस्क्रीन यूज करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणून ब्लिचिंगच्या नंतर तुम्हाला सनस्क्रीन यूज करायची आहे, मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. तर आता आपल्याला कळलं असेल की कोणी कोणी ब्लीच यूज नाही करायचंय, कोण कोण करू शकतं आणि ब्लीच यूज केल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची. आय होप तुम्हाला ही माझी व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल, तुम्हाला काही एक्स्ट्रा नॉलेज ह्या व्हिडिओतून भेटलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. बाय बाय.